अतिशय चांगली माहिती आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे सविस्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहे। ज्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नसतील त्या बहिणींनी काय करायचे आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि ज्या बहिणींनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु अद्याप त्यांना पैसे मिळालेले नाही, यापैकी बऱ्याच बहिणींचे अर्ज पात्रसुद्धा झालेले आहे, म्हणजेच अप्रूव्हल मिळालेला आहे, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप आलेले नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही। तर त्यांच्याविषयी काय माहिती आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे आणि यामध्ये कोणत्या बहिणी पात्र असणार आहे, कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे आणि कोणाला हे पैसे मिळणार नाही, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। डिसेंबर महिन्याच्या 24 तारखेपासून योजनेचा 6वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली होती आणि डिसेंबरचा 6वा हप्ता हे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। ज्या महिलांना डिसेंबरचे पैसे मिळालेले नसतील त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याचे पैसे असे एकंदरीत 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे, अर्ज अप्रूव्हसुद्धा झालेले आहे, परंतु योजनेचे पैसे मिळालेले नाही। तर याचे कारण असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे DBTद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि DBTद्वारे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक नसेल तर योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही। याकरिता आपल्या खात्याला आधार लिंक आहे की नाही हे लगेच तपासून घ्यायचे आहे। जर आपल्या खात्याला आधार लिंक नसेल तर लगेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचे आहे। योजनेचे पैसे लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले होते परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झालेले नव्हते तर त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्या कारणाने त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे आले नाही, परंतु नंतर त्यांनी आपल्या खात्याला आधार लिंक करून घेतले आणि आधार लिंक झालेल्या 12 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आणि त्यानंतर ज्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेतले अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। या चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट उपलब्ध असते। येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे परंतु त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाही, तर तुम्ही केलेला अर्ज नियमाप्रमाणे जर पात्र असेल तर नक्कीच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024ला सुरू करण्यात आलेली आहे आणि जुलै महिन्यापासून अद्याप ज्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते तर यामधून ज्या महिलांचे अर्ज पात्र होते अशा बऱ्याच महिलांना डायरेक्ट 6 हप्त्याचे पैसे मिळालेले आहे, म्हणजेच 9000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले आहे। डिसेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा 6वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांचे आणि ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे यांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे। हे क्रॉस व्हेरिफिकेशन कंप्लेंट बेसवर करण्यात येत आहे, म्हणजेच सरसकट महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही, अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे।
महिला व बालकल्याण विभागाला काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहे आणि त्या तक्रारीवर हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे। आणि हे क्रॉस व्हेरिफिकेशन ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR निघाला आणि त्या GRमध्ये जे मुद्दे ठेवण्यात आलेले आहे त्याच मुद्द्याच्या आधारावर हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे। यामध्ये GRमधील प्रमुख 5 मुद्दे घेण्यात आलेले आहे। तर यामधील पहिला निकष असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेली महिला महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा निकष असा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेली महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर नसायला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेली महिला सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलेचे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव सेम असणे आवश्यक आहे। या 5 निकषांचे पालन करत ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे त्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यापुढेही लाभ सुरूच राहणार आहे। परंतु या 5 निकषांचा ज्या महिलांनी उल्लंघन करत अर्ज भरलेले असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे। त्यांना योजनेचे पैसे मिळणार नाही, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। आता सरसकट महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। ज्या महिला निकष पात्र आहे त्यांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर महिलांना 1500 वरून 2100 रुपये महिना देणार होती, म्हणजेच 1500 मध्ये 600 रुपयाची वाढ होणार होती। तर हे 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याविषयी सुद्धा या ठिकाणी माहिती आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये महिना महिलांना दिला जातो आणि या 1500 मध्ये 600 रुपयाची वाढ करत 2100 रुपये महिलांना देण्याकरिता सरकारला वाढीव तरतूद करावी लागणार आहे। आर्थिक बजेटमध्ये याची तरतूद केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये महिना वाढीव आर्थिक तरतूद झाल्यानंतर देण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे। महायुती सरकारने गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावा याकरिता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। आणि आता क्रॉस व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर ज्या महिला निकष पात्र आहे अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे हे लवकरच जानेवारी महिन्यामध्येच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर ही होती माहिती। येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।